जर काळ आणि वेळेनुसार तुम्ही बदलला नाहीत, नवीन तंत्रज्ञान तुम्ही स्वीकारलं नाहीत, तर तुम्ही या मार्केटमध्ये टिकू शकणार नाहीत. हा असा काळ आहे. इथं बसलेली माझ्या वयाची जी जी माणसं आहेत, आपण सगळ्यांनी पहिला फोन कोणता घेतलाय आपल्या आयुष्यात? कोणत्या कंपनीचा घेतलाय? मला खात्री आहे की आपण आपल्या आयुष्यातला पहिला फोन नोकियाचा घेतला होता. 3310, 3315, 1100. आणि आता मला ही खात्री आहे की इथं बसलेल्या कुणाच्याच खिशात नोकिया नसेल. केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी, अँड्रॉइडचा जमाना आला. सॅमसंग वगैरेने अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली, नोकिया स्वीकारू शकलं नाही आणि म्हणून आज मार्केटमध्ये नोकिया नाही. ही जी मागची पिढी आमच्या अगोदरची, तुमच्या सगळ्यांचे लग्नाचे अल्बम काका कोडॅकनं काढलेले आहेत. आता कोडॅक आहे का हो बाजारात? आता कोडॅक बाजारात नाही, कारण डिजिटलचा जमाना आला. कोडॅकचे कॅमेरे, कोडॅकचे रोल आता बाजूला पडले. आता हातात मोबाईल आहे, हातात फोन आहे, हातात कॅमेरा आहे. काळ आणि वेळेनुसार ते बदलले नाहीत आणि मार्केटमध्ये टिकू शकले नाहीत. तुम्हाला बदलावं लागेल, बदल स्वीकारावे लागतील. आता काकांनी खूप सुंदर स्टेटमेंट सांगितलं. आम्ही बोलत होतो, ते म्हटले आपण जे सर्टिफिकेट घेतो ना डिग्रीचं, त्याला सुद्धा एक्सपायरी डेट असली पाहिजे. तुम्ही जे काही आता शिकलात ते 5 वर्षानंतर बदलणार आहे. त्या सर्टिफिकेटच्या जोरावरती कदाचित आता नोकरी लागेल, पण टिकायचं असेल तर नवीन तंत्रज्ञान, नवीन ज्ञान तुम्हाला स्वीकारावं लागेल. मला आठवतंय रविवारी पिक्चर लागायचा, मराठी पिक्चर असायचा 4 वाजता. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यायचा असा हातावर हात मारत. काय म्हणायचा? वा 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 सगळं. आणि मध्ये एक जाहिरात लागायची लाईफ बॉयची, लाईफ बॉय है जहा. माझ्या पिढीतल्या सगळ्यांना ही जाहिरात पाठ आहे. आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये सर फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवलेली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. मला प्रश्न पडायचा, यांनी फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत का दाखवलीत? पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती, लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन म्हणायचे लाईफ बॉय द्या. हिंदुस्थानी पिक्चर आलेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं असं काय मार्केट कॅप्चर केलं? लाईफ बॉयला कळालं काळ आणि वेळेनुसार आपल्याला बदलावं लागेल. तो लाल रंगाचा ठोकळा साबण आता बाजारात चालायचा नाही. आता लक्स सारखा गुळगुळीत साबण बाजारात आणला पाहिजे. आणि लाईफ बॉयनं बदल स्वीकारला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आला. आणि त्याची जाहिरात तुम्हाला आठवती का बघा? एक कॉलेजचा मुलगा आणि मुलगी गाडीवर चाललेले, मुलगी रागात उतरते आणि निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? ती म्हणते पसीने की बदबू से परेशान. मुलगा दुसऱ्या दिवशी लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. त्यांना कळालं की आता फुटबॉल खेळणारी पोरं दाखवून उपयोगाचं नाही. आता कॉलेजच्या मुलामुलींना टार्गेट करावं लागेल. आणि मागच्या 2 वर्षामध्ये मला एक तर साबण सांगा जो जाहिरात करत होता आमचा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल, आमचा साबण सुगंधी आहे. 2 वर्षात एकही साबण असली जाहिरात करत नव्हता. प्रत्येक साबणाची एकच जाहिरात होती, 99.9% कीटाणू से. 2 वर्षात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? जगायचं पडलं होतं. साबण कंपन्यांना कळालं की आता आपल्याला यावरतीच काम करावं लागेल. आणि मला त्या मोतीचं तर अजून कळलेलं नाही साहेब. वर्षभर कुठं असतंय कुणाच ठाऊक, ते फक्त दिवाळीलाच येत आहे. उठा उठा. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीलाच विकायचं. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. ताई आपण आता लोकसंख्येचा आराखडा मांडला, मागच्या महिन्यातली पेपरला बातमी, भारत आता जगात लोकसंख्येच्या बाबतीत कुठं तर आपण पुढे. आता जर आपण आहोतच पुढे, तर आता आपण सकारात्मक दृष्टीने बघूयात की ही जी सगळी एनर्जी आहे ही पॉझिटिव्हली आपल्याला वापरता येईल का?
भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. मुळात आपली अडचण कुठे झाली माहिती आहे? आम्ही मार्कांच्या मागे धावत राहिलो, आम्ही नोकऱ्यांच्या मागे धावत राहिलो. आमचं ज्ञान, आमचं शिक्षण, आमची नोकरी, आमचा उदरनिर्वाह याच्या पलीकडे आम्ही शिक्षणाकडे बघितलंच नाही. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे हे चायनाला कळलं, हे जपानला कळलं, अमेरिकेला कळलं, चीनला कळतंय भारतात आणून काय विकायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्हाला काय लागतं याचं सगळं प्लॅनिंग चीनकडे आहे, याचं सगळं प्लॅनिंग जापानकडे आहे. या लोकांना कळलं भारतात आणून काय विकायचं, पण आम्हाला अजून कळलेलं नाहीये की आम्ही आमचं खणखणीत नाणं बाजारात वाजून कसं विकायचं. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि ती आम्ही वापरली पाहिजे. उद्योगाची, व्यवसायाची दृष्टी आम्ही आमच्या लेकरांमध्ये निर्माण करू शकलो नाही. दुबईमध्ये काय होतं 84-85 पर्यंत? दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई, आत्ताचा बिझनेस एक्सपो झाला दुबई. डेझर्ट सफारी, बुर्ज खलिफा. त्या बुर्ज खलिफा इमारतीत काही सेकंदात 200-250 मजले घेऊन जातात, परत खाली घेऊन येतात. वरती जाऊन खाली यायला हजारो रुपयांचं तिकीट मोजावं लागतं. वाळवंटामध्ये पर्यटनासाठी लोकांना आकर्षित केलं आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. आमच्याकडे भरभरून आहे, पण आम्हाला ते विकायचं कसं हे मात्र कळलं नाही. आमच्याकडे निसर्ग आहे, आमच्याकडे ऐतिहासिक वास्तू आहेत, आमच्याकडे कितीतरी अशा गोष्टी आहेत की जगभरातल्या लोकांनी आमच्याकडे आकर्षित व्हावं, पण ते विकायचं कसं हे मात्र आम्हाला समजू शकलं नाही.